नमस्कार. कसे आहात? आज रविवार आहे. आमच्याकडे आज आहेत पोहे. पोहे? तुम्ही म्हणाल काय कांदे पोहे, बटाटे पोहे का इंदोरी पोहे? नाही, आपण ह्याच्यातले कुठलेही पोहे बघणार नाही आहोत. आज आपण एक वेगळा ट्विस्ट देऊन पोहे बघणार आहोत. तर चला बघूया पोहे. ही पाव किलो कोलंबी घेतली मी. आता ह्याला आपण मॅरिनेट करूया. 1 चमचा मीठ, अर्धा चमचा हळद आणि 2 चमचे तिखट. आता ह्याला आपण मिक्स करून ठेवू एक 10 मिनिटं. आता मी इथे कढई ठेवली आहे. ती तापली आहे. आता आपण त्याच्यामध्ये 2 चमचे तेल घालूया. तेल तापल्यावर आता आपल्याला पहिलं त्याच्यामध्ये हिंग घालायचं आहे. आता हिंग आपला चांगला तडतडलाय. आता आपण थोडीशी मोहरी घालूया. आता मोहरी तडतडल्यावर आता सर्वप्रथम आपल्याला कोलंबी टाकायची आहे, कांदा टाकायचा नाहीये. आता ह्या कोलंबीचा शेप चेंज झालाय. आता आपण ह्याच्यामध्ये कांदा टाकूया. पोह्यामध्ये कांदा जास्त असतो कारण आपल्याला पोहे मऊ करायचे असतात. जेवढे पोहे आहेत त्याचे पाऊण कांदा असतो. आता हा कांदा पण आपल्याला चांगला सवताळून घ्यायचा आहे. हा कांदा थोडा मऊ झालाय. खूप आपल्याला डार्क करायचं नाहीये. त्याच्यामध्ये आता आपण कढीपत्ता टाकतोय आणि एकच हिरवी मिरची. कारण ह्या पोह्यामध्ये हिरवी मिरचीची चव नाहीये, लाल तिखटाची चव आहे. म्हणून आता ह्याच्यामध्ये आपण थोडंसं लाल तिखट पण घालतोय. आपल्याला एक 10 मिनिटं शिजत ठेवायचंय. कोलंबी शिजायला 10 मिनिटं लागतील. 2 चमचे मीठ घातलंय. ह्याच्यामध्ये आपण अगदी 2 चमचे पाणी घालूया. थोडंसं मिक्स करू. झाकून ठेवू. हे बघा आता आपली कोलंबी शिजली आहे आणि कांदा पण एकदम मऊ मिळून आलेला आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला हवी असेल तर एक अर्धा चमचा साखर तुम्ही टाकू शकता. त्याच्याने टेस्ट एन्हान्स होईल. पण तुम्हाला जर नको असेल तर तुम्ही नका टाकू. आता हे स्वच्छ चाळून घेतलेले आणि धुवून घेतलेले पोहे आहेत. जे असे मोकळे झालेत. आता आपण ते ह्याच्यात टाकूया. त्यावेळेला जरा गॅस बारीक ठेवा आणि सगळं छान मिक्स करून द्या. काय छान मस्त वास सुटलाय, घमघमाट सुटलाय पोह्यांचा. आता हे पोहे मिक्स झाल्यानंतर आपण त्याला थोड्या वेळ झाकून ठेवणार आहोत. एक 5 मिनिटं. म्हणजे त्याला छान वाफ येईल. आता 10 मिनिटांनंतर हे पोहे छान वाफाळलेले आहेत. बघा कसे छान वाफा येत आहेत. आता हे पोहे आपले तयार झालेले आहेत. आता आपण ह्याला गार्निशिंग करूया. थोडीशी कोथिंबीर आणि ओलं खोबरं. कोलंबीच्या पोह्याला ओलं खोबरं हे मस्ट आहे. हे घ्या आपले पोहे, कोलंबी घातलेले पोहे. एन्जॉय करा आणि आपला रविवार छान साजरा करा.